हळूच. इंग्लिश मिडियमचं पोरग शाळेतून उतरले होते, उडे बिडे नाही आले, ज्यामुळे राहते काय उड्या बिड्या, ते फक्त उतरल्या त्याच्या ऐक पाहते काय पाप काय केलं मला काय आहे का नाही काय. आणि ती बाई म्हणते काय शिकवलं बाईनं, वांग शिकवलं बाई, काय शिकी ती बाई, मी एवढ्यांना शिकितो तरी सुधारलं तर ती बाई 8 वर्षाच्या पोराला काय शिक. आता माझ्याकडे शिकायला का एका वर्गातली आहेत का, पहिली ते नदी काय उगाच आपला बावळटपणा. ए सुन ते सोनं ऐका, आता पळून आणतो. पहिलं कौतुक करावं तरुणांचं, आणि करायलाच पाहिजे. गावांमध्ये सुद्धा ध्यानात ठेवा, 9 लोकांची ग्रामपंचायत असेल ना, 2 याडपाट का होईना बाया घ्यावा लागत. मग प्रत्येक गावात 2 पोरं पाहिजे मला ग्रामपंचायत पाहिजेच. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का, तुम्ही काय सोन्याचा धोर काढला तर ते काढायचे. आणि आज दिवस भपकेचे नाहीत, आज दिवस बोलण्याचे नाहीत, आज दिवस कृतीचे आहेत. तरुण पोरांना तुम्ही प्रत्येक क्षेत्रात डावली जाऊ नका, ते कधीतरी चांगलं काम करतातच. तुमचं काय मत आहे? फक्त आपण त्यांना करून आपण त्यांना करून घेत नाही, नाही तर केल्याशिवाय. आज मोठ्या कार्यक्रमांमध्ये रक्तदान आहे, पोरच करतात. गावातली शिबिरे पोरच करतात, गावातल्या जत्रा पोरं करतात, गावातले सप्ते पोरांमुळे ही मजा आहे. पण ते आपल्याकडे काय झालंय, भपका झालाय, भपका कसा झालाय.